हेलो 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 क्या बात है हेलो हेलो हा 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 ला 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 रे 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 बघा दोन्ही शहरांचे गणा गवळीचे राऊंड समाप्त होऊन दुय्यमीचा एक एक राऊंड समाप्त झाला बरोबर आहे आणि इथून म्हणजे आता दुसरा फेराला वाटचाल होत आहे तर या शाहिरी शिवारामध्ये ज्यांचा नावाजलेला आहे हेलो 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 तर हा बढिया तर या शाहिरी शिवारात ज्यांचा नावाचा वाचला आहे डंका
त्यानं पेटवली शायरीची लंका आणि म्हणून मी नानला ढोलक आणि चोनका अशा सन्मान्य शायर सुरमाबाई वारसाकडे तुमच्या साक्षीमध्ये प्रश्नाची मांडणी केली होती. म्हटलं होतं 33 कोटी देवी देवताचे माय आणि बाप कोण. माय बाप हो. आणि म्हटलं होतं की मूळस्त्रम. अरे भैया मेरे खेळना मत. हॅलो असा नको करू बाबा. हॅलो हॅलो इको बेस काढ. हॅलो 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 बेस काढ पूर्ण बेस काढ. हॅलो हॅलो ट्रबल. हॅलो 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 बस अभी रहने दो. अभी अभी नहीं सुन. हॅलो हॅलो हा. तर म्हटलं की त्या 33 कोटी देवी देवताचे बाप आणि माय कोण. तर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः केलं. आल्म ऋषी आणि इंद्रदी देवा म्हटलं त्या महिलेचं नाव आहे जे वालीची साडी होती. हा वालीची साडी होती. तर बाई काय म्हणते. मूळ स्तंभाचे 4 भाग आहे म्हणते ग्रंथाचे. मूळ स्तंभाचे 4 भाग आहे म्हणते. पुन्हा म्हणते वेगवेगळं उत्तर आहे म्हणते प्रत्येक पानावरती. अरे बापा रे. हॅलो कोणते पुस्तक वाचते हो बाई तू. नाही उलटे पुस्तक वाचते का तू. नाही एका प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं कसं पाहिजे. मला सांगा सूरज शहर खंडाळा येथील रहिवासी आहे हे पुस्तकामध्ये लिहिलं तर समोरच्या पानावरती का तो नागपूरच्या रहिवासी लिहिला राहील का. मान्य का नाही. समोरच्या पानावर नागपूर लिहिलं राहील का. नाही तर तू म्हणशील त्याच्या समोरच्या पानावरती लिहिले राहील ते म्हणशील. असंही लोक भाले पाहिजे. आणि पुन्हा म्हणते बापा मी सांगत नाही खलबत भाऊ आवाज वाढव ना दादा प्लीज. हॅलो हॅलो थांबवणे कोण यार. हॅलो 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 हा बढिया. तर आणि बाईनं म्हटलं हे माझ्याकडे उत्तर आहे म्हणते. म्हणजे तिनं सांगितलं हे बाई आपली 50,000 रुपये की शर्यत. हॅलो बाई सुन लो. ओ सुरमा बाई माझ्या बॅगेमध्ये ते पुस्तक आहे. त्या कमिटीचे 5 लोक बोलवले त्या 5 लोकांसमोर ते पुस्तक मांडतात. उद्योग नाही करते शायरी मी नाही करत. हा ते बॅगात माझ्या सांगतो नोट्स आहे. तो नोट्स आहे तो 5 नंबर आहे. तो सर्वांना तू म्हणता तो बिलकुल फक्त तुम्ही दाखवलं जे पाय त्याला हरकणार नाही. मी मागायला सांगणार. मी खोटी शायरी करत नाही तुला माहिती आहे बाई. तू अशी नाही करत तर मी नाही करत. आणि म्हणून अरे सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. हा ला 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 सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला मोलाचा वेळ बर्बाद करायचा नाही. करायचा नाही. सत्य आहे या गोष्टीला वाद करायचा नाही. पंच कमिटीने दिलेला वेळ बर्बाद करायचा नाही. आणि जिथं पुस्तकाच्या जोरावर बाजू मांडते हा सूरज सूरजच्या नाद करायचा नाही. आणि लक्षात ठेवतो हा सूरज काही कच्च्या गोट्या खेळत नाही. आणि याचा कधी डावा सापडला तर घाम फुल्याशिवाय सोडत नाही. अरे बापरे. हा अरे दादा आवाज कुठे गेला आहे. हॅलो 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 आता बाजूला होऊन जातो तू. अभि हट जा थोडा बाजू हट. हॅलो हॅलो हा. आणि म्हणून पुन्हा बाईचं गाणं आहे काय. अरे तू है शायर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे. अरे तू है शायर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे. क्या बात है. और तू कुछ मेरा बिगाड़ सके तुझ में दम नहीं रे. 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 मेरे में दम नहीं तू देखेंगी कैसी. मेरे में दम नहीं तू देखेंगी कैसी. और मुझे आज मैं बिगड़ तू सीखेंगी कैसी. बोलना मत या करके दिखाना. बोले हल्की बातें दूसरे शायर को सिखाना. ओके नीले निशान की शेरनी हूं म्हणते.
ये मत समझ तू गुंगा बहरा अंधा है, शायरी करता शान से, शायरी मेरा धंधा है, धंधा है। ये मत हो निलिमशान की शेरनी खाऊन टाकतो मला तर करा देऊ मी खा मला शिकारी शिकारी जाऊ ना भैया। ये मत समझ गुंगा बहरा अंधा है, शायरी करता शान से, शायरी मेरा धंधा है, धंधा है। ये अगर होंगी नीली निशान की शेरनी, ये कलंगी का टाइगर भी जिंदा है। क्या बात है, क्या लगता है आणि मेरे में दम नहीं रे बापा। बाई बंदुकीत गोळ्या भरून आला आणि मला म्हणते काटा टोचते म्हणते। अरे घरमीना शेर म्हटला बांधवानो, सावित्रीबाई फुले यांचा फोटो माझ्या घरी आहे म्हटलं तर इकडं म्हणते सावित्रीबाई फुलोचा म्हणते इकडं तू म्हणते का जोसाची ठोसाची वरात काढते। तर बेलसरे साहेबांनी का पूजा अर्चना करायला बोलवलं का आपल्याला? त्याने बोलवलं का होती? मनोरंजनाच्या मार्फत प्रबोधन करायचं आहे, काटाही लागला पाहिजे। हे भाई पहलवान जशी कुस्ती गोद्यात चटकवतो, नवीन शेरामध्ये पहलवान जशी कुस्ती गोद्यात चटकवतो, बॅट्समन जशी बॉलरची विकेट चटकवतो, एक तो माया काटा ना तर सुनो बैल मा काट्यावर अटकवतो। आणि अटकल्याशिवाय सोडला नाही हा कलंगीचा सूरज भाई। मला म्हणते झुकूंगी नहीं, झुकाती है झुकती नहीं। बाप रे ए पुष्पा क्या 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 कहना क्या है तेरा? हाँ तू हमें झुकाएंगे क्या, तेरे में इतना दम है? हम किसी के आगे नहीं झुकते, इतना हमारा मजबूत थम है। तू अगर होंगी नीले निशान के पुष्पा, पुष्पा ये कलंगी का बाजीराव सिंघम। क्या बात है बाजीराव सिंघम, नाच करती काय शायद सूरज बोलते आटेल भाग्यश्री वाला कच 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 उडवणे वाला का? अरे वा। हाँ तर गुप्तदान आलेलं आहे 50+ 100 रुपयाचं। पार्टी आभारी आहे, धन्यवाद। आणि म्हणून तू है शहर कलंगी का तो मैं भी कम नहीं रे। तू ना भाई आता माल दाबून ठेवला, आता पाय माझं गाणं काय म्हणते काय? हा कार्यक्रमाला मजा येईल, अलता बोलता बोलणार नाही पण बाईने बोलल्याशिवाय राहणार। ओके बोलल्याशिवाय हा कारण की ते मला म्हणते पोरीगा पाहिजे का म्हणते, तू म्हणते तुले ते चिंता नाही पडली का याचं लग्न व्हायचं आहे का काही व्हायचं आहे आणि पाती असं तर त्या मामावना हो का? अगदी हो का नाही त्या गोष्टीला सांगशील आणि मला म्हणते पोरीगा पाहिजे का म्हणते तू म्हणजे पाहिजे का? अरे वा। आणि मग गाणं काय म्हणते बांधवांचं तुझ्या? अरे रुते ना संगवा खटिया पे, अरे तकिया लगाई के, अरे सैया जी सैया जी, अरे सैया जी बलवा मांगे रे मांगे रे मांगे रे, और ये गमछा बिछाई अरे सैया जी सैया जी सैया जी बिलवा मांगे रे मांगे रे मांगे रे, और गमछा बिछाई के, सैया जी बिलवा मांगे रे, अरे गमछा बिछाई नीले निशान के शायर को हिलाना कोई मजाक का खेल नहीं है। ये गोष्ट मी मानतो बाई, याच्यात काही वाद नाही, तुला हालू शकत नाही। बाप रे मी पाहिलो मुंगी माय माय लावून टाकत बापा, तुला शस्त्र हालून जातो कधी कधी। बहीण कसा 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 बसा तरी निघतो, कसा बसा कसा बसा कसा बसा किनाऱ्याला लागतो। इकडे गाणं काय म्हणते काय म्हणते? मेरे में दम नाही याच्यावर
हॅलो हॅलो ट्रबल समजता का? ट्रबल वाढव. हॅलो हॅलो ट्रबल वाढव बाई थोडा. हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो. अरे म्हणून याच्यावरती सुंदर गाणं बाई मी देऊ शकतो तुला. तू म्हणते बिघा नाही सकता. हे बिघडावाले जर का बसलो आणि ते पलट होईल पांदा दणका मारून सीधा करीन हे कलंगीची खानदान. बोलता येते बाई मला पण लक्षात असू द्या. पण आता म्हणून गाणं काय म्हणते माझं झालं काय? लक्षात असू द्या काय म्हणणार. हरे कंबल कसून कर ग शायरी. हरे कंबल कसून कर ग शायरी आणि थोड्या कामाची हे मुजोरी. कामाची मी म्हणतो माझ्या भाषी पुस्तक आहे तू म्हणते मी न वाचली. ह्या त्यानं तो ते मध्ये मुजोरी सांगू राहिली. सांगा बेलसर साहेब सोडलं का जी हे? सोडलं का? तुम्ही पुस्तक पाहा बाईक म्हणली. हा नको तिला पैसे म्हणतो ना त्याला पुस्तक नाही खोलून दाखवली सुना बाईक. बोल तेरे लिए क्या होना. तू बोल तेरे लिए ताजमहल का नाम खड़ा कर दूं तो मेरा नाम शेख सूरज. वो क्या दिल देखती तो मेरा नाही देना आपल्या बाई बोले गायची भाई कुवारा मरी ऐ पटणीचा पाण्याच्या बिनवाजीन तंबुरा देतो. आणि म्हणून मुजोरी काम कर. मुद्दा सोडू नको. मी म्हणतो माझं उत्तर खरं तू म्हणशील आपल्या तोंडानं आपली लाल हे जमणार नाही. आणि म्हणून काय म्हणतो काय? अरे कंबल कसून कर ग शाहिरी आणि कोण्या कामाची हे मुजोरी आणि टाकीन तुझ्या टाकू ना टाकीन तुझ्या. अरे टाकीन तुझ्या. अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी. ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी. कोई पाखंडी गाती नहीं म्हणते. आणि इकडे पहिल्या फेऱ्याचं गाणं कोणत्या बाई तुमचं तू कुछ मेरा बिगाड़ नहीं सकता. म्हणजे एवढा मध्ये चिल्ला झालो का मी. ए बाई शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. बात नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. बेलसरे साहेब शायरी बंधनाला तोडणार नाही. पण टाकून फिरलो या पारड सिंग या गावामध्ये सुरमाबाई तुले पलटवल्याशिवाय सोडणार आणि ते म्हणजे ज्ञाना ना. हा मजुरी करणार नाही म्हणतो तुले. पण तू माझ्यासोबत मजुरी करते हे जमायचं नाही. अशाना नाही जमायचं बाई. आणि म्हणून कंबर कसून कर तू शायरी कोण्या कामाची हे मुजोरी. नाहीतर टाकीन या ताल्यात चाबी आणि पुढे खोलीन ती तिजोरी. कोणता ताला कोणती चाबी आणि कोणती तिजोरी. पहिले गाण्याची मजा घेऊ द्या कारण हे लोक पैसे देऊन इथे पेट्रोल लावून आलेले आहेत. पण गाण्यासमोर काय म्हणते जरा लक्षात द्या. पहिला फेर टाकतो मी तिसरा घेर. पहिला फेर टाकतो मी तिसरा घेर. आता पहिला फेर टाकतो मी तिसरा घेर. पहिला फेर टाकतो मी तिसरा घेर. अरे हे दुय्यम बघण्या आले हे लहान गोर. अरे हे दुय्यम बघण्या आले हे लहान गोर. अरे झाला आता पहिला फेर. अरे टाकतो मी तिसरा घेर.
एक्सिलेटर मारतो क्लच दाबतो उडवतो गाडी मायवली उडवा. कारण कारण अरे हे दुय्यम बघण्या हा. आणि आले हे लहान थोर अरे ना. आणि जशी आता जोशात आली जम्मत ते लोक काय म्हणते काय? हा, काय म्हणते काय म्हणते? अरे पेन्सर साहेब ही म्हणते आता दुय्यम झोमली बरी काय झोंबली? झोपली म्हणते. आणि टाकीन तुया काय अरे टाकीन तुझ्या टाकून. सुरमाबाई आणि टाकीन तुझ्या ताल्याच्या बी तुझी ती बरी टाकीन तुझ्या ताल्याच्या बी होईल तुझी ती बरी टाकीन तुझ्या ताल्याच्या बी होईल तुझी ती बरी तू शायरी अरे कंबर कसून कर तू शायरी बड़ा कामाची हे मुदोरी अरे टाकीन तुझ्या अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी अन खोलीन तुझी तिजोरी अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी अन खोलीन तुझी तिजोरी टाकीन तुझ्या ताल्यात चाबी खोलीन तुझी तिजोरी नीले निशान की शेरनी हा लावून घे ताकद सुरमाबाई तू लावून घे ताकद हा सूरज एकाएकी फाकणार नाही नाही टाकणार. किती बी प्रयत्न केला पृथ्वीना तरी त्या सूर्याला झाकणार नाही काय? आणि हे कलंगीचं ओरिजिनल साधन बाई हा. म्हणून जाईन तरी वाकणार नाही अजिबात नाही वाकणार. तेरी ताकत क्या है मैंने दोपहर में झाकी है झाकी है. मी सूरज बोलतोय बिलकुल हसके का होना रात तक हसके होना बिलकुल होटावरची गेली नाही पाहिजे लाली न बोलो जय मां काली तेरी ताकत क्या है मैंने दोपहर में झाकी है झाकी है. ये पारक सिंह में तेरा पहिया गढ़ने नहीं दूंगा ये कसम मेरे माँ की है झाकी है. तूने अभी तक देखा ही क्या है मेरा कुछ नहीं. ये तो मेरा ट्रेलर है पूरी पिक्चर अभी बाकी है ऐसी ऐसी गोलियां भर के लाया हूँ अभी देखना आगे आगे ये नया आइटम पेश करूंगा अपने नया गाना ये भी और इसके बाद वाला भी नया होगा आणि समझ दूसरा गाना काय म्हणते बोलत नाही खोट नाव आहे तुझं मोठं 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 जनता हे हुशार इथली ठेवतील नाव बोट 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 अरे चोरी करून का जर तू बाई आणि उलटी करशील ग शिर जोरी चोरी करून उलटी शिरजोरी करणं सहन करीन आली मी नाही. हा टाकीन तुझ्या अरे टाकीन तुझ्या ताल्यात चाबी टाकीन तुझी तिजोरी टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी टाकीन तुझ्या ताल्यात चाबी खोलीन तुझी तिजोरी टाकीन तुझ्या ताल्यात चाबी खोलीन तुझी तिजोरी 10,000ची हमालाची ड्युटी करते पण घरची एक एकर शेती करत नाही दुसऱ्याच्या घरच्या झाडू हातात धरण असं पण आपल्या घरच्या वकर हातात धरत नाही अजिबात वागत नाही. बरोबर आहे हो. 10,000ची ड्युटी माम कष्टकऱ्याच्या पोराला मोठी प्रिय आहे हा, त्याला असं वाटतंय का बाप्पा मी कुठं आहे पेमेंट किती आहे 12,000 पीएफ कटून 10,000 बस आहे म्हणते ड्युटी अरे काय आहे रे बाबा काय तुला असते त्या सांगतो भावा 10,000ची हमालाची ड्युटी करते पण स्वतःच्या घरची एक एकर शेती करत नाही दुसऱ्याच्या कंपनी मधला झाडू हातात धरते पण काका स्वतःच्या घरच्या वकर धरत नाही जमाना जरी चंद्रावर गेला तरी त्याने पोळी गव्हाची खावं लागत आणि एक पोळी येण्या भारतामध्ये
का मंत्र्यापेक्षा पाया शेतकऱ्याचा पडावं लागेल? अगदी बरोबर. मंत्र्यापेक्षा पाया शेतकऱ्याचा पडावं लागेल असं का म्हणतो बांधवानं? का? किती माणसाने प्रगती केली तरी शेतीशिवाय जीवन कटणार नाही. नाही. हा शाहीर सुरत दाव्यानं सांगतो काय? का इथून 5 वर्षानं मुलगीनं शेती भेटणार नाही. अगदी बरोबर. मुलगीनं शेती भेटणार नाही. हा, आणि नाही भेटणार तर नाही भेटणार. कोण काय म्हणलं म्हणा. सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला सांग भाऊ आवाज कुठे गेला? लहानसा जीव आहे म्हणून येईन भाऊ यार. हॅलो 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 म्हणे यार तेरे को बोलना. हॅलो थोडासा मले वाटली. हॅलो हॅलो हा क्या बात आहे. हॅलो राहू दे असंच राहू दे. हॅलो. आणि म्हणून शाहीर सुरत दावानं म्हणतो का मुलगी आणि शेती इथून 5 वर्षानं भेटणार नाही. तिकडच्या बिहारचा गुपचूपवाला येते, गुपचूपचा ठेला टाकते, त्याच्या बहिणमा त्याची रोजची इन्कम 4,000 न 5,000 रुपये येते. आणि आपल्या पोट्याले म्हणलं का धन्ना टाक, धंदा नाही टाकत. तो का करते माहितीये का? त्या गुपचूपवाल्या जागा दिलून देते तिथं. आणि मग त्याच गुपचूपवाल्या दुकानात मी जाते ना आपल्या दोस्ताला घेऊन. का म्हणते मेरा पैशावाला आहे म्हणतो गुपचूपवाला. मैंने तू जागा दिला की नाही म्हणते. आणि तू का करून राहिला? आम्हालाची ड्युटी असं आहे. सत्य आहे. आणि म्हणून शेती सोडायची नाही मानवानो. शेतीले काढीन पण तिकडे काय करता? कोणाले पंजाब कोणाले कमळ भेटलं जाता आता ते सरकारला त्यांना मग कष्ट करायला यायची ढोलक आणि यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचे? हे 2 तोंडाचे साप आहे. तुमची आमची 10,000ची पराठी उलटी 6,000 नेली आणि यायचं 60 रुपयाच्या पेट्रोल आणि 105 रुपये. वास्तविकता आहे. कटू आहे पण सत्य नाही. बापाला भेट नाही. त्याचं नाव आहे शाहीर आहे. शाहीर करतो तळपदार मी. आणि म्हणून आत्मप्रचिती गुरुप्रचिती शास्त्रप्रचितीनं शायरी होत असते भाई. हे झालं आता धांगडधिंगा. अभि बताता अभि आपल्या हिंदीच्या आता तुमच्या समोर सादर करतो आत्मप्रचितीचे गाणं. पण त्याचा प्रश्न काहीतरी आगळा वेगळा आहे. पण बाईनं सुद्धा एक प्रश्न विचारला होता